नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताजा खबरों की तरफ। शिवसेना पक्ष प्रमुख ने किया नवनिर्वाचित सांसदों का सम्मान। शिवसेना की 58वीं वर्षगांठ। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के स्थापना दिवस के मौके पर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के हाथों नवनिर्वाचित सांसदों का सम्मान किया गया। इसके तहत सांसदों को छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के साथ शॉल और श्रीफल देकर सम्मानित किया गया। इसके दौरान सभागार में मौजूद नेताओं, पदाधिकारियों और शिव सैनिकों में भारी जोश दिखाई दिया। बता दें कि कल शिवसेना का स्थापना दिवस मुंबई के माटुंगा स्थित षणमुखानंद सभागार में आयोजित समारोह में पहुंचे शिव सैनिकों में खास जोश था। इसी बीच लगातार तीसरी बार सांसद चुने गए अरविंद सावंत का सम्मान किया गया। इसके साथ ही अनिल देसाई, परभड़ी के सांसद बंडू जाधव, धाराशिव के ओम राजे निबलांकर, यवतमाल वाशिम से सांसद संजय देशमुख, हिंगोली के नागेश आष्टीकर, नासिक के राजभाऊ वाजे, मुंबई उत्तर के संजय दीना पाटिल, शिरडी के भाऊ साहिब वाचौरे को भी इस तरह सम्मान किया गया। इसके अलावा चुनाव में पराजित होने वाले योद्धाओं का भी सम्मान किया गया। इसमें 6 बार संसद की सीढ़ियां चढ़ने वाली अनंत गीते, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, अमोल कीर्तिकर, चंद्रहार पाटिल, सत्यजीत पाटिल, नरेंद्र खड़ेकर, भारती कामड़ी, वैशाली दरेकर, संजय वाघेरे पाटिल का भी सम्मान किया गया। मी शुभेच्छा देतोय। साहजिकच आहे, गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली। सगळे आपले घटक पक्ष सोबत होते, काँग्रेस होती, राष्ट्रवादी, इतर सर्वच। त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे, पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान केलं, आशीर्वाद दिले, त्या सर्वांना, म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच, हिंदू आलेच, दलितही आले, बौद्धही आले, मुसलमानही आले, ख्रिश्चनही आले, शीख सुद्धा आले, सर्व देशभक्तांना मी पासून धन्यवाद देतोय। 2 चांगले बॅट्समन आपण पाहिले। ओपनिंग बॅट्समन कडक होता, मधला बॅट्समन तुम्हाला माहिती आहे कसा होता, आणि अनेकदा माझी परिस्थिती ही शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली आहे। म्हणजे आता रन झालेले आहेत, आता काय करायचं, मारायचा फटका, बसला बॉल तर बसला तर छकडा, नाही तर लकडा, पण लकडा कधी जाणार नाही, मारेन तो छकडाच मारेल। तुम्ही सर्वांनी माझं कौतुक केलेलं आहात। सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे, पण मी शून्य आहे। मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधी मानणार नाही। यशाचे मानकरी, यशाचे धनी हे तुम्ही आहात। कारण शिवसेना प्रमुखांनी 2 गोष्टी मला सांगितल्या। आत्मविश्वास, जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, तुला मरण नाही। पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे। आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, होय मी हे करू शकतो, मी यांना पाडू शकतो, हा आत्मविश्वास आहे। पण मी एकटाच हे करू शकतो, जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही, हा अहंकार आहे जो मोदींमध्ये। इसको सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।